धुळे तालुक्यातील चिंचवार या ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच अब्दुल रहीम पटेल यांच्या शुभ हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कधी नव्हे घडला असावा असा नवीन ऐतिहासिक उपक्रम सरपंच रहीम पटेल यांनी घडवून आणलाय। गावातील गरजवंत 51 परिवारधारकांना संसार उपयोगी दैनंदिन उदरनिर्वाहासाठी लागणारे अन्नपदार्थ स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून वाटप केले। गावकऱ्यांनी यावेळी नवनिर्वाचित सरपंचांचे आभार मानित कौतुक केले। या प्रसंगी आजी माजी सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते। ग्रामपंचायत सर्व सरपंच, उपसरपंच, सरपंच असतील रहीम दादा, उपसरपंच असतील राजभाऊ सर, त्यांच्याबरोबर ग्रामपंचायत सदस्य कैलास असेल, गोडसे असतील, देवाभाऊ असतील आणि जे काही मंडळी आलेली ते पण सगळ्यांच्या सहकार्याने हा कुठल्या एकाचा व्यक्तीचा नसतो आणि गाव आपण जी मन आहे की आपलं गाव खूप चांगलं आहे। मित्रांनो, आता हायस्कूल मध्ये पण विषय झाला, गावाला आल्यानंतर असं वाटतं की हे गाव खूप विचित्र असेल, पण गाव तसं नाही। गाव तसं नाही। गावात 10-5 आमच्यासारखे राजकीय लोक आमच्या स्वार्थापोटी आम्ही गावाला भडकवण्याचं काम करतो, पण गाव सुज्ञान व्हा, जो चांगलं करत असेल त्याच्या पाठीमागे राहा, चांगल्या पद्धतीने गावाचा विकास होईल हे ध्येय धोरण ठेवून आजची जी युवा पिढी आहे सर्वांना माझी एक विनंती आहे की राजकारणामध्येच काही सर्व घेतलेलं नाही। राजकारण केलं म्हणजे माणसाचं नाव मोठं होतं असं नाही। मित्रांनो, आपण शेतीमध्ये चांगलं काम केलं, आपण एखाद्या व्यवसायामध्ये चांगलं काम केलं, आपण एखाद्या सामाजिक कार्यामध्ये चांगलं काम केलं, एखाद्या सेवा संस्थेमध्ये आपण चांगलं काम केलं तरी आपलं नाव मोठं होत असतं। आणि अशा चांगल्या कामाचे गुण परमेश्वर आपल्याला कर्माचे जे फळ असतात ते चांगल्या पद्धतीने देत असतात। ह्या गावात आज रहीम दादा आम्ही तिथं होतो तेव्हा बघितलं की आपल्या गावातल्या मुस्लिम मुली हे देशावर प्रेम करण्याचं सिद्ध करण्यासाठी ज्याप्रमाणे तिरंगाचा ड्रेस परिधान केला